श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार आणि दिनांक आहे 13 जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे भोगी आणि त्याचबरोबर या दिवशी शाकंभरी पौर्णिमा देखील आलेली आहे. त्यामुळे हा जो दिवस आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि हा जो सण आहे तर तो 3 दिवस चालतो. अगोदरच्या दिवशी भोगी असते आणि त्यानंतर मकर संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असते ती कर म्हणजे किंक्रांत. तर अशा हा 3 दिवसांचा सण मकर संक्रांत हा साजरा केला जातो. ज्यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत ही साजरी केली जाते. असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. आपल्या आयुष्यात असणारे वाईट भोग, संकट, अडचणी हे दूर होतात. तसेच या दिवसापासून देवतांच्या दिवसाची देखील सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार देखील उघडले जाते. म्हणून या दिवशी केलेले पुण्य, दान, उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात. मकर संक्रांती या दिवशी ज्या काही पृथ्वी तलावरती सकारात्मक लहरी असतात तर त्या इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने जास्त प्रमाणात असतात आणि या वातावरणामध्ये आपण जर काही प्रभावी उपाय केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर उद्या भोगीच्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा देखील आलेली आहे. या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला आंब्यांच्या 11 पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे. हा जर उपाय आपण केला तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होते आणि त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मकता, त्याचबरोबर दारिद्र्य, दोष, अडचणी हे सुद्धा नष्ट होऊन जातात आणि ते प्रवेश देखील करत नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय उद्याच्या दिवशी शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला आवर्जून करायचा आहे. उद्या भोगी आहे. हा उपाय जर आपण केला तर याचे पुण्यफळ आपल्याला नक्की प्राप्त होईल. त्यामुळे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर इतर कुणी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर पहा, आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते आणि त्याचप्रमाणे या झाडाचं धार्मिक महत्त्व देखील तेवढंच सांगितलं गेलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्यांची पानं ही अतिशय शुभ मानली जातात. या आंब्याच्या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंत आपण ह्या वस्तू पूजेसाठी वापरत असतो आणि त्यांची पूजा ही करत असतो. याचं कारण असं आहे की आंब्यांच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये केला जातो. हा उपाय जो आहे तर तो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेलेला आहे आणि हा उपाय जर आपण पौर्णिमेच्या दिवशी केला तर आपल्याला अनेक समस्या आणि अडचणीपासून आपली सुटका होते. तसेच आपलं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. घरातील जे वास्तुदोष आहे वास्तुदोष दूर होईल. घरातील कर्ज असेल ते दूर होऊन जाईल. जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल, जर तुमच्या घरावरती एखाद्या व्यक्तीने नकारात्मक शक्तीचा जर प्रवेश केला असेल, यामुळे जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, भांडणं होत असतील, आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा
आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, किंवा अमावस्या पौर्णिमा आली की तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती वेड्यागत करत असेल, किंवा मग त्या व्यक्तीचे अचानक डोके दुखायला लागत असेल, किंवा अचानक पाय दुखायला लागत असतील, आणि तुम्हाला जर घरामध्ये सतत एखादी नकारात्मक शक्ती आहे असं वाटत असेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी तुम्हाला या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि थोडंसं गंगाजल आणि तुम्हाला हळद टाकून अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 11 आंब्यांची पानं घेऊन यायची आहेत आणि ते पानं स्वच्छ धुवून काढायचे आहेत. कुठेही तुटली फुटलेली घेऊ नका, चांगली पानं तुम्हाला घेऊन यायची आहेत. त्या सर्व पानांवरती तुम्हाला एक एक चंदनाचा टिळा लावायचा आहे. ते पानं एका धाग्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहेत आणि त्याचं तोरण तुम्हाला तयार करायचं आहे. कुंकू घ्यायचं आहे. कुंकेमध्ये पाणी टाकून त्या काडीच्या साहाय्याने त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. असं हे आंब्यांच्या 11 पानांचं तोरण हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावायचं आहे. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि जेव्हा असं स्वास्तिक काढलेले आंब्याची पानं आपण जर आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीला लावली, तेव्हा आपल्या घरामध्ये जर एखादी नकारात्मक शक्ती असेल किंवा बाहेरून एखादी नकारात्मक शक्ती येत असेल, तर ती आपल्या घरापासून नक्कीच दूर जाते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. तर पहा, तुम्हाला उद्या हे तोरण तुमच्या चौकटीवरती लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही किंक्रांत झाली की लगेच तुम्हाला हे तोरण तुमच्या चौकटीवरून काढून टाकायचं आहे. कारण सुकलेली पानांचं तोरण हे आपल्याला आपल्या घराच्या चौकटीवर ठेवायचं नाही. जेवढी सकारात्मकता ओल्या पानांमध्ये असते, तेवढीच नकारात्मकता त्या सुकलेल्या पानांमध्ये असते. त्यामुळे ते लगेच काढून टाकायचं आहे. तर पहा, या दिवशी सोमवार आहे आणि पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर शंकर भगवान या दिवशी सोमवार आहे, त्यामुळे शंकर भगवान यांची देखील या दिवशी पूजा केली जाते. आणि जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत आहेत, तुम्हाला सारख्या पैशांच्या अडचणी जाणवत आहेत, तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नाही, नोकरीमध्ये तुमची प्रगती होत नसेल, किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला परत 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. हे पानं स्वच्छ घ्यायचे आहेत, चांगलीच घ्यायची आहेत. तिला कुठे तुटली फुटलेली घेऊ नका, स्वच्छ घ्यायची आहेत. पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आहेत. एकावर एक अशी ही 11 आंब्याची पानं तुम्हाला ठेवायची आहेत आणि एक पांढऱ्या कलरचा धागा घ्यायचा आहे किंवा लाल पिवळा घेतला तरी चालेल आणि त्याने हे पानं तुम्हाला बांधायची आहेत. त्यानंतर तुम्हाला थोडंसं मध घ्यायचं आहे आणि ही आंब्यांची पानं जिची तुम्ही फक्त शेंटेसुद्धा या मधामध्ये बुडू शकता. प्रत्येक पानाला थोडासा मध लागला पाहिजे, अशा पद्धतीने हे मधामध्ये बुडवायचे आहे. यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश हा स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि ह्या 2 वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. ते तांब्याने भरून घेतलेला कलश जो आहे, तर तो शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचा आहे. त्यानंतर शिवलिंगावरती असणारी अशोक सुंदरीची जागा, म्हणजेच भगवान शिवशंकरांच्या मुलीची जी जागा आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी 11 आंब्याची पानं घेऊन गेलेला आहात, तर ती तिथे अर्पण करायची आहेत. ती एक लक्ष्मी आहे आणि तिला जर आपण अशी ही आंब्यांची पानं अर्पण केली, तर ती आपल्यावरती प्रसन्न होते. अशोक सुंदरीची जागा ही शिवलिंगावरती कुठे असते हे तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवते. त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ही 11 आंब्याची पानं अर्पण करायची आहेत. अशोक सुंदरी असणाऱ्या ठिकाणी जर आपण 11 आंब्याची पानं अर्पण केली, तर आपल्या सर्व पैशांच्या अडचणी ज्या आहेत, तर त्या नष्ट होतात. आर्थिक समस्या आपल्या दूर होतात. आपल्यावरती एखादं कर्ज असेल ते सुद्धा दूर होऊन जातं. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये तुमच्या नवरा बायकोंची सतत भांडणं होत असतील, घरामध्ये शांतता नसेल, अशांतता असेल, तर तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे. 2 आंब्याची पानं त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या आंब्याच्या पानाने या पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये ही जे गंगाजल आहे, तर ते तुम्हाला शिंपडायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये काही दोष असतील, काही नकारात्मकता असेल, तर ती घरातून बाहेर निघून
तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येत असेल, सतत तुम्हाला काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागत असेल, तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज 1 तांब्यात जल भरून घ्यायचं आहे आणि ते दररोज तुम्हाला आंब्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आंब्याच्या झाडाला हात लावून स्पर्श करायचा आहे आणि दररोज आपली जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे. तर असे हे प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्ही जशा समस्या असतील त्याप्रमाणे तुम्हाला करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.